काका आपल्याकडे आता एक ते सत्पुरुष आले होते, त्यांच्याबद्दल जरा माहिती सांगा ना. हो हो. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे बघा, आजचा अत्यंत पवित्र असा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. सर्व भक्तगण आहे आणि ह्यामध्ये दुधात साखर म्हणजे भालोदचे प्रतापे महाराज आपल्याकडे आले. मी त्यांना आमंत्रण केलेलं नव्हतं, पण महाराजांच्या कृपेनेच त्यांना अशी आज्ञा झाली की तुम्ही इकडे जा, आणि ते इथं आल्यानंतर प्रसादाला आपल्याकडे आहे. हा माणूस म्हणजे साक्षात दत्त आहे. एवढी दत्तांची उपासना आहे आणि ह्यांना पारंपरिक रीतीने दत्ताची मूर्ती मिळालेली आहे आणि त्याचे ते जन्मभर सेवा करीत आहेत. नर्मदेच्या काठी भालोद नावाचं एक गाव आहे आणि भालोद गावामध्ये प्रतापे महाराज ही सेवा करत आहेत. संपूर्ण नर्मदा जे परिवार जे कंपनी आहे त्यांना अन्नदान ते हे करतातच, पण भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी लहान मुलांवर संस्कार काढायचे म्हणून अनेक शाळा त्यांनी स्थापन केल्या आहेत. तिथल्या शिक्षकांना पगारसुद्धा हेच देतात, गव्हर्नमेंटचे पगार नाही आहेत. आणि अशा रीतीने हिंदू धर्माचंच काम करण्यासाठी दत्त संप्रदाय कसा पुढे आला आणि त्यात महाराजांना कशी प्रेरणा मिळाली हे अनुभव घेण्यासारखा एक कार्यक्रम. आज संपूर्ण गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामधले विद्यार्थी त्या ठिकाणी येतात आणि त्यांना हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान दिलं जातं. त्याचबरोबर तुमचं शारीरिक शिक्षण पण होतं, शालेय शिक्षण पण आहे आणि हे करूनसुद्धा सनातन धर्माने कसं वागावं याची दीक्षा महाराज देतात. त्यामुळे दत्त संप्रदायाचं फार मोठं काम आहे हे प्रतापे महाराज करतात. संपूर्ण भारतभर त्यांची ख्याती आहे. अनेक दत्त भक्त मी पाहिलं तर पहा, अंगावर पांढरे वस्त्र, पायात काहीही नाही असे कडक यती महाराज, पण संन्यास घेतलेला नाही, कर्म स्वीकारलेला आहे, दत्त महाराजांची उपासना स्वीकारली आहे आणि आयुष्यभर दत्त महाराजांची उपासना करेन हे दृढव्रत त्यांनी स्वीकारल्यामुळे असं आहे. आज आपला अति भाग्याचा दिवस आहे की ते आपल्याकडे आलेत आणि आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. एवढ्या वेळात वेळ काढून महाराजांना दर्शन घेण्यासाठी ते पिंपळे सौदागरपासून आलेले आहे. त्यांना माझं घर माहिती आहे का नाही माहीत नाही, फक्त महाराजांनी बोलवलं आहे म्हणून ते तिथे निघाले तर इथं आलेत. हा आपल्यासाठी फार मोठा भाग्याचा दिवस आहे आणि म्हणून मला महाराजांचे किती ऋणात राहावे आणि महाराजांनी आपले कौतुक किती पुरवावं त्याबद्दल अंगावर खरंच म्हणजे दत्त महाराजांचं हे नाही. आजच्या ह्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. साधू संत करतात, आमचे हेमंत गुरुजी नाशिकचे ते पण आज आलेले आहेत. त्यांना पण बोलवलं नव्हतं, ते पण आलेले, ते पण ब्रह्मचारी गृहस्थ आहेत आणि आयुष्यभर त्यांनी दत्त महाराजांची सेवा केली. हे सगळे प्रसंग घडणे ही फक्त महाराजांची लीला आहे, दुसरं काही नाही. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आरती केली. आरतीच्या आधी दोनही फोटो म्हणजे महाराजांचा फोटो आणि आमच्या स्वामींचा फोटो आपण पाहिला होता. त्यात माणसाच्या कलर म्हणजे स्किन कलर जे होते ते होते, पण आरती झाल्यानंतर ते दोन्हीही कलर, दोघांचे अंगाचे कलर तांबडे लाल झालेले दिसते आपल्याला दिसते. ही महाराजांच्या अस्तित्वाची एक खूण आहे असं आम्ही मानतो आणि हे खरंच फार मोठं भाग्याचं लक्षण झालं आणि आपल्या सगळ्यांना तो योग आला. त्याबद्दल महाराजांचे शतशः ऋण. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.